वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। मी भारती तुम्हा सर्वांचं स्वागत करते पुन्हा एकदा आपल्या भारती नर्सिंग क्लासमध्ये। तर आजच्या क्लासमध्ये आपला टॉपिक आहे हृदय व रक्ताभिसरण संस्था। हृदय व रक्ताभिसरण संस्था कार्डिओव्हास्क्युलर सिस्टम। तर हे क्वेश्चन म्हणजे कार्डिओव्हास्क्युलर सिस्टम जेएनएम फर्स्ट इयर ॲनाटॉमीमध्ये। तर कार्डिओव्हास्क्युलर सिस्टम हे तुम्हाला 15 मार्क्ससाठी येते जेएनएम फर्स्ट इयरला। तर व्हिडिओ सुरू करण्याआधी जर चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओची नोटिफिकेशन ही सर्वात आधी मिळेल। तर आणि तुमचे जे काही मराठी मित्रमैत्रिणी असतील त्यांनासुद्धा हँडरायटिंग नोट्स शेअर करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर सुरू करूया व्हिडिओला। हृदय व रक्ताभिसरण संस्था यालाच मराठीमध्ये इंग्लिशमध्ये काय म्हणतात तर कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीम। त्याचंच हृदय म्हणजेच रक्त रुधिर। तर प्रस्तावनामध्ये बघूया। प्रस्तावना। मानवी शरीराचे चलनवलन अविरतपणे सुरू ठेवण्यासाठी मुख्य साधन म्हणजेच रक्त होय। आता मानवी शरीराचे चलन हे अविरतपणे सुरू ठेवण्याचे काय मुख्य आहे तर मुख्य साधन म्हणजेच रक्त। आता मानवी शरीरात सर्वप्रथम रक्त हे मानवाच्या शरीराचे चलनवलन करत असते, तर रक्त होय। मानवाप्रमाणे निसर्गातील सर्व प्राणी मात्र रक्त घटक विशिष्ट प्रमाणात असते। आता मानवाप्रमाणे प्राणी मात्रात विशिष्ट प्रमाणे रक्त हे घटक प्रमाणात असते। तर रंगाने लाल परंतु अपारदर्शी असणारा द्रव्य पदार्थ पेशीजालाचा प्रकार असून पेशी व रक्तद्रव्य या दोन प्रमुख घटकात विभागात गेला आहे। आता तर रंगाने लाल असतो परंतु काय तर अपारदर्शी असणारा द्रव्य पदार्थ व पेशीजालाचा प्रकार म्हणजे असून पेशी व रक्तद्रव्याचा या दोन प्रमुख घटकात विभागात गेलेला आहे। तर डायग्राममध्ये पाहू शकता तुम्ही प्लाझ्मा आणि सिरम। तर सिरमच्या डायग्राममध्ये पाहू शकता तुम्ही इथं वरती सिरम आणि खाली तो रक्ताची गुठळी आणि इथं प्लाझ्मा आणि 45% वॉटर। तर रक्तातील द्रव्य पदार्थास सिरम किंवा प्लाझ्मा असे म्हणतात। तर पेशीच्या विविध प्रकारात कार्यरत असलेल्या धनुरूप पेशी म्हणजे सेल्स असे म्हणतात। आता पेशीच्या अवतीभोवती जे असतात त्यालाच काय म्हणतात सेल्स असे म्हणतात। रक्ताचे घटक कॉम्पोजिशन ऑफ ब्लड। रक्ताचे जे काही घटक आहेत ते आपण खालीलप्रमाणे बघूया। रक्ताचा द्रव भाग म्हणजे सिरम। आता रक्ताचा दुसरा भाग म्हणजेच काय तर सिरम व धन भाग म्हणजे सेल्स हे दोन प्रमुख घटक असून पेशीचे 3 मुख्य व देवाचे 3 मुख्य प्रकार आपणास आढळतात। आता पेशीचे 3 मुख्य प्रकार मुख्य व पेशीद्रव्याचे प्रकार आपणास 3 आढळतात। आता ते 3 प्रकार आपण खालीप्रमाणे पाहणार आहे। त्याच्यामधला पहिला प्रकार जो आहे तो आहे म्हणजेच पेशी व पेशीद्रव्याचे प्रमाण। पेशी व पेशीद्रव्याचे प्रमाण। आपल्या शरीरात रक्ताच्या एकूण पेशी व पेशीद्रव्यापैकी 45% रक्तपेशी तर 55% पेशीद्रव्य म्हणजे प्लाझ्मा असतो। आपल्या शरीरामध्ये म्हणजे पेशीद्रव्यापैकी 45 रक्तपेशी तर 55% पेशीद्रव्य म्हणजेच प्लाझ्मा असतो। दुसरा पॉईंट रक्तपेशी ब्लड सेल्स। शरीरातील वाहणाऱ्या रक्तामध्ये 45% सेल्स असतात। आता आपल्या शरीरात जे वाहणारं रक्त आहे ते रक्त म्हणजेच आपल्या शरीरात 45% त्याच्यामध्ये सेल्स असतात। त्यामध्ये पेशीचे प्रामुख्याने 3 प्रकार असून एकूण 6 आहेत। आता पेशीचे एकूण प्रकार किती आहेत प्रामुख्याने 3, पण ते प्रकार असून त्याचे 6
6 असे प्रकार आहेत ते पुढीलप्रमाणे. तर पहिला म्हणजेच सर्कल, प्लेन सर्कल म्हणजे लाल पेशी आणि डॉटचा म्हणजे इन्झायनोफिल्स व तिसऱ्या प्रकारात बेझोफिल्स आणि याच्यामध्ये रक्तबिबिका म्हणजे ज्याच्यात डॉट डॉट अशा पद्धतीचे त्यालाच रक्तबिबिका असे म्हणतात. आणि लिफोफायसिट व न्यूट्रोफिल्स आणि शेवटचा प्रकार म्हणजे मेनोसाइट. असं रक्तातल्या विविध पेशी आपल्याला दिसून येतात डायग्राममध्ये. नेक्स्ट आहे रक्तपेशी म्हणजे ब्लड सेल्स. पहिलं पेशी म्हणजे RBC, त्यालाच काय म्हणतात RBCला रेड ब्लड कॉर्पस्कल. ग्रॅन्युलोसाइट, पॉलीमार्क्स, न्यूक्लियर सेल्स व न्यूट्रिकल्स. तर WBC म्हणजेच काय व्हाईट ब्लड कॉर्पल्स. त्याच्यामध्ये मोनॉक्साइट किंवा ॲग्न्युलोसाइट्स व इओसेनिकल्स व प्लॅटलेट्स म्हणजे काय येतं तर थायब्रोसाइट्स, लिफोसाइट, T लिकोनासाइट, B लिफोसाइट्स. अशा प्रकारे रक्तपेशी म्हणजे ब्लड सेल, RBC, WBC आणि प्लेटलेट्स, थायब्रोसाइट अशा 3 प्रकारचे जे काही आहेत ब्लड सेल्स. नेक्स्ट आहे लाल रक्तपेशी रेड ब्लड कॉर्पस्कल्स म्हणजेच RBC. लाल रक्तपेशी या नावाप्रमाणे लाल असून, आता रक्तपेशी या नावानेच ते नावाप्रमाणेच लाल असून या पेशींना केंद्रक म्हणजेच न्यूक्लियस नसते. आता लाल पेशी ज्या असतात ते नावाप्रमाणेच लाल असून त्याला काय असे पेशींना केंद्रक म्हणजे न्यूक्लियस नसते. आकाराने या पेशी चकचकी संख्या गोल व दोन्ही बाजूने अंतर्वक्र कॉनेक्टिव्ह असतात. आता आकाराने हे काय तर गोल, पण दोन्ही बाजूने ते अंतर्वक्र एकमेकाशी कनेक्ट असतात. आकारमान म्हणजे साईजने या पेशी सुमारे 7 ते 10 मायक्रोमीटर असतात. आता आकाराने कसे आहेत तर ते गोल, पण सुमारे त्यांची साईज किती आहे तर 6 ते 10 मायक्रोमीटर असतात. प्रत्येक घन मिलीमीटरमध्ये रक्तामध्ये या पेशीची संख्या अंदाजे 50 लाख असते. आता प्रत्येक घन मिलीमीटरमध्ये म्हणजेच रक्तामध्ये या पेशीची संख्या किती आहे तर 50 लाखामध्ये असते. या पेशीची निर्मिती हाडामध्ये असलेला रेड बोन म्हणजेच मॅरोमध्ये होतो. आता हाडामध्ये जो रेड बोन मॅरो असतो त्याच्यामध्ये त्याची निर्मिती होते. लांब हाडाची टोके, आखूड व अनियमित हाडाचा कॅनल्स बोन टिश्यूमध्ये तसेच चपटी हाडे उदाहरणार्थ स्टर्नम, रिब्स यामध्ये रेड बोन मॅरोमध्ये लाल रक्त पेशीचे अगमन आहे. आता जे काही चपटे हाडे आणि लांब हाडे असतील या टिश्यूमध्ये तसेच चपटी हाडे उदाहरणार्थ स्टर्नम, रिब्स यामधील जे रेड बोन मॅरोमध्ये लाल रक्त असतात त्या पेशीचे उगमस्थान म्हणजेच हे आहे. नेक्स्ट आहे लाल रक्तपेशी व त्यांची निर्मितीचा रॅस. आता लाल रक्तपेशी व ते कशा प्रकारे निर्मित होतात. पूर्ण वाढ झालेली लाल पेशीमध्ये हिमोग्लोबिन नसते. आता जी पूर्ण वाढ झालेली पेशीमध्ये हिमोग्लोबिन नसते अवस्थेत एरिया ब्लास्ट असतात. आता या अवस्थेमध्ये काय असतं तर एथ्रिओब्लास्ट असे म्हणतात. त्यालाच अशा अवस्थेला काय म्हणतात एथ्रिओब्लास्ट असे म्हणतात. एथ्रिओब्लास्ट अवस्था जसजशी बदलत जाते तसे हिमोग्लोबिन या लोहद्रव्यामध्ये बरोबर संयोग लाल रक्तपेशीतील केंद्रक नाहीसे होतात. आता हे एरिया स्लॉट अथवा जसे ते बदलत जाते तसे काय होते तर हिमोग्लोबिन म्हणजेच लोहद्रव्याबरोबर ते संयोग लाल रक्तपेशीमध्ये केंद्रक नाहीसे होतात. नेक्स्ट आहे केंद्रक नाहीसे झाल्यामुळे पेशीचा आकार देखील लहान होता. आता केंद्रक लहान झाल्यामुळे काय होते तर पेशीचा आकार देखील लहान होतो. या अवस्थेला नॉर्मोब्लास्ट असे म्हणतात. आता या अवस्थेला काय म्हणतात तर नॉर्मोब्लास्ट असे म्हणतात. नॉर्मोब्लास्ट स्वाभाविक आकारात येऊन केंद्रक रहित लाल रक्तपेशी तयार होतात. आता नॉर्मोब्लास्ट हा स्वाभाविक आकारात येऊन काय होतं तर रहित जे लाल रक्तपेशी आहेत त्या रक्तपेशी तयार होतात त्यास एथ्रोब्लास्ट असे
म्हणतात. आता ज्या लाल रक्तपेशी तयार होतात त्याला काय म्हणतात, एरिथ्रोब्लास्ट असे म्हणतात. त्याची आयुमर्यादा, तर त्याची आयुमर्यादा किती आहे, तर लाल रक्तपेशीची आयुमर्यादा सरासरी 115 ते 120 दिवस असून नंतर लिव्हर व प्लांटमध्ये नाश होतात. आता 115 ते 120 दिवसाची त्याची आयुमर्यादा असून ते लिव्हर व प्लांटमध्ये नाश पावतात. लाल रक्तपेशीचा नाश कशा पद्धतीने होतो. आता लाल रक्तपेशीचा नाश हा कशा पद्धतीने होतो ते पाहूया. लाल रक्तपेशीची वाढ आणि ऱ्हास हा परस्पराशी किंवा गोष्ट असून ज्या वेगाने पेशीची विनाश होतो, ज्या वेगाने पेशीचा विनाश होतो तितक्याच वेगाने नवीन पेशी तयार होतात. आता ज्याप्रमाणे शरीरात ज्या जुन्या पेशी असतात त्या जुन्या पेशींच्या जितक्या प्रमाणात म्हणजे जशा गतीने त्याचा नाश होतो तितक्याच वेगाने नवीन पेशीसुद्धा तयार होतात. 115 ते 120 दिवस ही लाल रक्तपेशीची आयुमर्यादा असून पेशी नाश पावल्यानंतर पेशीमधील लोह म्हणजेच आयुमर्यादा 1 आयर्न प्रोटीन प्रथिने लिव्हर व स्लिम्फमध्ये वेगवेगळे केले जातात. आता काय तर आयरन 1 व प्रोटीन यामध्ये प्रथिने लिव्हर याचे स्लिप्टमध्ये वेगवेगळे केले जातात. म्हणजे पेशीमधील लोह व प्रथिने वेगवेगळ्या केल्यानंतर प्रथिनांचा जो उपयोग आहे तो अॅमिनो ॲसिड म्हणून इतर पेशीच्या संवर्धनासाठी म्हणून केला जातो. आता जे लाल रक्तपेशी आहेत त्या पेशींचा प्रथिने वेगवेगळी केल्यानंतर प्रथिनांचा जो उपयोग आहे तो उपयोग अॅमिनो ॲसिड नावाचं एक ॲसिड आहे त्या ॲसिड म्हणून ते पेशीच्या संवर्धनासाठी म्हणून केला जातो. त्याचा उपयोग कशासाठी केला जातो तर पेशीच्या संवर्धनासाठी त्याचा उपयोग केला जातो. तर लोह हा घटक पुन्हा नवीन निर्मितीसाठी वापरला जातो. तर लोह हा घटक काय करतो पुन्हा लोह निर्मितीसाठी उपयोग केला जातो. परंतु अतिरिक्त लोहाचे कपात तर रेटिक्युलो म्हणजे इंडियलियल सिस्टीममध्ये द्वारे बिलिरुबिन आणि बिलिवर्डिन या एन्झाईममध्ये होते. तर अतिरिक्त लोहाचे कपांतर कशामध्ये होते तर रेटिक्युलो व इंडियलियस सिस्टीममध्ये द्वारे बिलिरुबिन आणि बिलिवर्डिन या एन्झाईममध्ये त्याचे रूपांतर होते. नेक्स्ट आहे हिमोग्लोबिन म्हणजे मुबलक प्रमाणात लोह क्षार असलेल्या संयुक्त प्रथिनांना हिमोग्लोबिन असे म्हणतात. आता हिमोग्लोबिन कशाला म्हणतात तर हिमोग्लोबिन म्हणजे मुबलक प्रमाणात लोह हा क्षार असलेल्या संयुक्त प्रथिनांना हिमोग्लोबिन असे म्हणतात. जो की रक्तामध्ये लोह प्रथिने आवश्यक घटक पुरेशा प्रमाणात नसलेल्या रक्तक्षयसारखा आजार मानवास त्रासदायक ठरतो. आता रक्तामध्ये जो लोह आहे म्हणजे लोह प्रथिने आवश्यक जे घटक आहेत ते पुरेशा प्रमाणात नसलेल्या म्हणजे माणसाच्या शरीरामध्ये पुरेशा प्रमाणात नसलेल्या तर काय होते तर रक्तक्षय नावाचा सारखा एक आजार आहे तो त्या आजारास माणसांना त्रासदायक ठरतो. त्यालाच हिमोग्लोबिन असे म्हणतात. मानवी शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण. आता मानवी शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण किती आहे ते मानवी शरीरातील रक्तामध्ये हिमोग्लोबिन मानवी शरीराचे स्वाभाविक प्रमाण किती तर 1000 मिली रक्तात 13.5 तर 15 ग्राम इतके असते. तर स्त्रियापेक्षा पुरुषांमध्ये हिमोग्लोबिनचे स्वाभाविक प्रमाण 14 ते 17 असते. तर स्त्रियांमध्ये हेच प्रमाण 12 ते 14.9 इतके असते. तर पुरुषांमध्ये किती तर मानवी शरीरामध्ये कन्फ्यूज होण्याचं कारण नाही आहे. तर मानवी शरीराच्या रक्तामध्ये 1000 मिली रक्तात तर 13.5 तर 15 ग्राम इतके असते. तर स्त्रियांमध्ये 14 ते 17 असते. तर स्त्रियांमध्ये हेच प्रमाण 12 ते 14.9 इतके असते. लाल रक्तपेशीचे कार्य. आता लाल रक्तपेशीचे कार्य काय तरी बघूया. हिमोग्लोबिन हे घटक द्रव्याच्या सहकार्याने शरीरातील सर्व पेशींना ऑक्सिजन पुरविणे. आता हिमोग्लोबिन शरीराच्या जे द्रव्याच्या सहाय्याने शरीरातील सर्व पेशींना आहे ते ऑक्सिजन पुरवण्याचे कार्य करत असते. उत्सर्जित केलेले टाकाऊ पदार्थ कार्बन डायऑक्साईड वायू किडनी व फुफ्फुस याकडे वाहून नेण्याचे कार्य
हिमोग्लोबिन म्हणजे लाल रक्तातील जे लाल पेशी आहेत ते कार्य करत असतात. दुसरं कार्य म्हणजे रेक्टिलो एंडोथेलियल सिस्टीममध्ये माध्यमातून लाल रक्तपेशी आपल्यामध्ये असलेले घटक द्रव्य क्षार ई शरीराच्या वापरांसाठी उपलब्ध करणे. आता जे शरीरात वापरण्यात येतात जे म्हणजे शरीराला लागणारे जे घटक द्रव्य आहेत म्हणजे क्षार ई शरीराच्या वापरांसाठी उपलब्ध करणे. नेक्स्ट आहे लाल रक्तपेशीचा आकार अंतर्वक्र असल्यामुळे रक्ताचा चिकटपणा म्हणजेच विस्कोसिटी संतुलित राहण्यास मदत होते. आता लाल रक्तपेशीचा आकार कसा आहे तर आंतरवक्र असल्यामुळे तो रक्ताचा चिकटपणा म्हणजेच विस्कोसिटी संतुलित राखण्यास मदत होते. अशा प्रकारचे लाल रक्तपेशीचे कार्य आहेत, 3 कार्य आहेत. तर या ठिकाणी आपला हा क्वेश्चन संपलेला आहे 15 मार्कचा. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा, व्हिडिओला भरपूर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मी तुमच्यासाठी असेच नवीन प्रत्येक विषयावरती हँडरायटिंग नोट्स किंवा लाईव्ह व्हिडिओ हे नेहमी अपलोड करत राहते. त्याच्यामुळे आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. तुम्हाला याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे जर क्वेश्चन अडचण असेल तर लगेच कमेंटमध्ये सांगा. आपण त्या पॉईंटवरती किंवा त्या मुद्द्यावरती आपण एक लाईव्ह चर्चा करूया. आणि आता JNM फर्स्ट इयरची एक्झाम सुरू झाली त्याच्यामुळे जर तुम्हाला सराव पेपरामध्ये मी जे लाईव्ह असते त्याच्यामध्ये आपण सराव पेपर हा स्टार्ट करूया. तर तुम्हाला जर सराव पेपर अटेंड करायचे असतील त्याच्यामध्ये मी तुमचे मार्क्ससुद्धा सांगते. तर आपल्या लाईव्ह व्हिडिओमध्ये लगेच जॉईन होत जावा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.